महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांच्या वतीने महाराष्ट्रभर दिनांक 10/7/2024 पासून बेमुदत उपोषण सुरू। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया आता सविस्तर माहिती। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना राज्यात 10 तारखेपासून बेमुदत संप चालू केला असून त्याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील तहसील कार्यालयातील तहसीलदार व नायब तहसीलदार वगळून सर्व महसूल कर्मचारी संपावर गेले। त्यांनी आज दिनांक 15/7/2024 पासून कार्यालयात काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे तहसील कार्यालयात कामासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण व विद्यार्थी नागरिकांचे कामाविना मोठे हाल होत असल्याचे चित्र दिसत आहे। राज्य महसूल कर्मचारी संघटनाच्या एकूण 13 मागण्या असून त्यात महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात याव्यात व मराठवाडा विभागातील अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती तात्काळ देण्यात यावी, अशा आशयाच्या एकूण 13 मागण्या कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करीत आहेत। त्यातच आज नायगाव तहसील कार्यालयात आंदोलनाचा तिसरा टप्पा लेखणी बंद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याकरिता लेखणी बंद आंदोलनात येथील कर्मचारी तहसीलदार धम्मप्रिय गायकवाड व नायब तहसीलदार विजय येरावाड यांना वगळून अर्चना दराडे, लक्ष्मण टेकाळे, रोशन सिंग ग्रंथी, देवकते ए, इनोज शेख, कैलाश इंगोळे, हिना शेख, पांपटवार एक, दीपक वाघमारे, कोतवाल संघटना व चतुश्रेणी संघटनाचे सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी मराठवाडा विभागीय संपादक रघुनाथ सोनकांबळे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।